नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे। यावेळी टायमिंग सांगेन तर दुपारचे 1:30 वाजलेले आहेत। आम्ही गेलेलो होतो महादेवाच्या मंदिरामध्ये, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। अगोदरचा व्हिडिओ नाही बघितला आताही बघू शकता, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजून जाईल की काय काय आम्ही करत आहोत, काय गोंधळ चालू आहे या वेळेमध्ये। म्हणजे गायत्रीला मी गायत्रीच्या बरोबर साखर वाटायची ती मी बोललेलं होतं ते नवस, आणि ते आज पूर्ण झालेलं आहे। आणि आता घरी आले होतो आम्ही, म्हणजे घरी येत आहेत आम्हाला 1-1:30 वाजलेले होते आणि आणखीन कोणाचंही जेवण वगैरे झालेलं नाही आहे। तर पुरणपोळ्या मी करायच्या बाकी ठेवलेत, म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनलेला आहे, फक्त पुरणपोळ्या बनवायच्या राहिलेल्या आहेत। तर मी म्हटलं पुरणपोळ्या मी बनवते, तोपर्यंत सगळ्यांना पाणी देत आहे गायत्री। आणि यांना एक सलग फोन येत आहेत, म्हणजे जसं महादेवाच्या मंदिरामध्ये एकसारखे फोन चालूच होते, ते फोन काय बंद होईना। परत इथं घरी आल्यानंतर तसंच आहे। तर आता हे जेवण न करताच जात आहेत, म्हणजे एक 15 मिनिट 20 मिनिट ही घरात थांबली की एक सलग ते फोन येत असतात। आणि आज तरी मग 2 ते 3 तास हे बाहेर होते, म्हणजे महादेवाच्या मंदिराकडे गेलो, तिकडे सगळं कार्यक्रम पार पाडला, मग घरी आलो, मग यामध्ये 2-3 तास तरी सहज गेलेले आहेत। मग एक सारखे ते फोन येत आहेत। आता घरी आल्यानंतर फक्त पाणी पिलेले आहेत आणि हे गॅसला गेले, म्हणत होते की थोड्या वेळाने येईन, तोपर्यंत तुम्ही जेवण वगैरे करा। तर इकडे बघू शकता किचनमध्ये खूप सारा पसारा झालेला आहे, भांडे सगळे घासूनच ठेवलेले आहेत, फक्त रॅकला लावायचे आहेत। तर गायत्रीला म्हणलं सगळे भांडे रॅकला लावा, म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते भांडे मिळतात, कारण सगळे एकामध्ये एक ठेवलेला असतो, ते एक घ्यायला गेले की दुसरं भेटतात, त्याचा आवाज खूप होतो, म्हणून म्हणलं गायत्रीला अगोदर सगळे भांडे रॅकला लावा आणि जे तुम्हाला पाहिजे ते काढून घ्या, म्हणजे आता ताटल्या वाट्या हे सगळं पाहिजे जेवायला वाढायला। तोपर्यंत मी इकडे बनवत आहे पुरणपोळ्या, आणि पूजाला म्हणलं की भजे तिकडे बनवतो, म्हणजे बेटर अगोदरच बनवून आम्ही ठेवलेलं होतं, फक्त भजे मी बनवलेले नाहीत कारण ते गार होणार होते येईपर्यंत। म्हणून आता इकडे पूजा किचन काउंटरच बसलेली आहे, कारण खूप अवघड होत होतं, कारण तिकडं पूर्ण कॉर्नरमध्ये तिकडचं गॅसचं म्हणजे ते बर्नर आहे आणि जमत पण नव्हतं, तिला खूप अवघड होत होतं, त्यामुळे तिकडे ती किचन काउंटरच बसून आता भजे तळत आहे, तोपर्यंत मी पुरणपोळ्या बनवून घेते। परत गायत्रीने सगळ्यांना पाणी दिलेलं आहे, नाही तर जेवायला पण गायत्री वाढेल। परत ताई आहे, ताई म्हणत होत्या की मी पुरणपोळ्या बनवते आणि तुम्ही जेवायला वाढा। तर चालू आहे आमचं नणंद भाऊजाचं। ताई म्हणत आहेत मी पुरणपोळ्या बनवते, मी म्हणत आहे मी बनवते, तुम्ही थोडंसं बसा, कारण ताई एकतर सोमवारचा उपवास आहे, काहीच खाल्लेलं नाही, त्यांनी फक्त चहा घेतलेला आहे आणि उन्हामध्ये म्हणजे बाईकवरच गेले आणि बाईकवरच आले, त्यामुळे उन्हामध्ये थोडंसं त्यांना दगदग पण वाटत आहे। तर म्हणलं फॅनच्या हवेला निवांत बसा, तोपर्यंत मी पुरणपोळ्या बनवते, पण ऐकत नाहीत। तर असं मी इकडं पुरणपोळ्या बनत आहेत, तोपर्यंत जेवायला वाटते सगळ्यांना, कारण बाकीचा स्वयंपाक तर मी बनवून ठेवला। आमटी मात्र मी आता गरम करून घेतलेले आहे आणि दूध पण गरम करून घेतलेलं आहे, म्हणजे या दोन वस्तू मी आता आल्यानंतर गरम केल्या। आणि तोपर्यंत पूजा इकडे भजी पापडे सगळं तळत आहे आणि ताई पुरणपोळ्या बनवत आहेत, तोपर्यंत मी सगळ्या ताटल्या घेतल्या, वाट्या घेतल्या, सगळं धुवून पुसून घेतलेलं आहे आणि आता जेवायला वाढू सगळ्यांना। इकडे आसन टाकलेले, पाणी भरून दिलेलं आहे, कारण आता दिनेश पप्पा तरी गेलेत गॅरेजला, भाऊ आहेत, बाबा आहेत, मावशी आहेत आणि दिनेश आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो पण येईल इतक्यामध्ये। तर सगळ्यांनाच मी इकडे जेवायला वाढत आहे, कारण आता यांचं कसं आहे फोन लावलं तरी पण रागवतील किंवा उचलणार नाहीत असं आहे, कारण 2-3 तास ते बाहेर होते, त्यामुळे फोन जास्त येत होते आणि कामाचा लोड पण जास्त चाललेला आहे त्यांना। तर आता त्यांना मी डिस्टर्ब करणार नाही, कारण आम्हाला पण भरपूर सारी कामं आहेत। अगोदर सगळ्यांना जेवायला वाटते आणि थोड्या वेळात ताई जायला निघणार आहेत, म्हणजे ताई काल आलेल्या आहेत आणि 1 दिवसाचा मुक्काम करणे खूप कठीण आहे यांना, कारण घराकडे एकटे असतात, सासूबाई असतात त्यांना पण कुठली कामं जमत नाहीत। परत योगेश आहेत आणि शेताकडे जाणं, कॉलेजला जाणं सगळे योगेशला पण जमत नाही, आणि ताई आणि भाऊ दोघजण इकडे आलेले आहेत, त्यामुळे घराकडे कोणी नाही, त्यामुळे त्यांचं पण यावेळी खूप घाईगडबड सुरू आहे। तर अगोदर मी सगळ्यांना जेवायला वाटते, सगळ्यांची पोटपूजा झाली की मग दुसरी कामं आवरायला सुरुवात करूया, म्हणजे साडी वगैरे करायचं आहे। आम्ही ताईला मी साडी घेतलेली आहे, पण तिथं महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही साडी केलेली नाही आहे तिथं। ताई म्हणत होते आता इथं सगळं नको, लेट खूप झालेलं आहे, आपण घरी गेल्यानंतर साडी म्हणजे जी हे आहेर आहे घरी गेल्यानंतर करूया। मावशीनं पण साड्या घेतलेल्या आहेत, ते पण आहेर करायचं आहे, तर आता ते आहेर वगैरेही करायचं आहे। तर अगोदर जेवायला वाटतो, कारण सगळ्यांना भूक लागलेली आहे। तर इकडं गरमागरम पुरणपोळीची जेवण थाळी तयार आहे, म्हणजे जसं कांदा भजी बनवले, पापड बनवले, भरडा, भाजी, आमटी, भात सगळं स्वयंपाक बनलेला आहे। तर इकडं जेवण थाळी तयार आहे आणि पुरणपोळ्या गरम गरम बनवून मी देत आहे, म्हणजे अगोदरच थाळीमध्ये आम्ही पुरणपोळी ठेवलेली नाही आहे, फक्त भात जी स्वयंपाक बनलेले ते वाढलेलं आहे। आणि तिकडे पुरणपोळी जसं मी बनवत जाईन तसं ताई निघून वाढतील। तर इकडे पुरणपोळ्या मी बनवत आहे, तर बघू शकता पुरणपोळी छान अशी फुललेली आहे, म्हणजे पुरण आणि कणिक व्यवस्थित झाली ना पुरणपोळी ही परफेक्टच बनते, जसं की तोंडात टाकताच विरघळणारी इतकी छान मऊसुत सॉफ्ट अशी पुरणपोळी बनवून तयार आहे। तर अशाच पण सगळ्या पुरणपोळ्या मी बनवते आणि ताईकडे गरमागरम पुरणपोळ्या सगळ्यांना नेऊन वाढत आहेत। तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला, गरमागरम पुरणपोळी थाळी तयार आहे।
तर इकडं आमची बडबडी सुरू आहे. ताई पण थोड्या वेळा जायला निघतील. असं वाटतं ना की ताई आल्यानंतर एक 3-4 दिवस तरी राहावं, पण असं कधीच होत नाही. एक तर प्रत्येक सणाला ताई येत नाहीत कारण घराकडे कोणी नसतं त्यांच्या. माझं पण तसंच आहे आणि ताईचं पण तसंच आहे, सेम आहे. मला पण कुठं जाणं होत नाही आहे आणि ताईचं पण तसंच आहे. त्यांच्या पण घराकडे कोणी नाही आहे, त्यामुळे त्यांना पण येणं होत नाही. कधीतरी आल्या तर फक्त एक दिवस राहतात आणि दुसऱ्या दिवशी इतकी घाईगडबड सुरू होते ना की घराकडे कोणी नाही, असं तसं खूप सारी कारणं सांगत असतात आणि त्यांना आता थोड्या वेळा जायला निघायचंच आहे. असं येतात ना की जसं की एक स्वप्नात आल्यासारखं, म्हणजे आल्यासारखं बोलल्यासारखं वाटतच नाही आहे. एक 2-4 दिवस तरी राहावं असं वाटतं, म्हणजे घर भरून वाटतं आल्यानंतर, आणि गेल्यानंतर एकदम सोनं सोनं होतं. आणि तसं तर आता ताईसोबत बाबा आणि मावशी पण जाणार आहेत. गायत्री मात्र 4 दिवस मी ठेवून घेणार आहे तिला, कारण 15 दिवसाची सुट्टी गायत्रीला भेटलेली आहे. तर म्हणलं 4 दिवस राहा आणि मग नंतर जा, कारण आता एक वेळा गायत्री गेली की मग लवकर सुट्टी होत नाही. आता आली तरी दीपावलीलाच येणार आहे, म्हणून गायत्री 4 दिवस राहणार आहे माझ्याकडे. तर सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे. त्या आम्हाला पण भूक लागलेली आहे आणि यांचा वेट आम्ही करत आहोत. आणखीन आलेले नाही आहेत पतिदेव, तोपर्यंत आम्ही इकडे घेतलेला आहे आंबा खायला, कारण आता भूक लागलेली आहे. आणि यांना फोन केलं तरी म्हणत आहेत आलो आलो, आता कधी येणार काय माहिती. टायमिंग सांगितलं तर दुपारचे 3-3:30 वाजलेलेच आहेत आता. तर फायनली पतिदेव घरी आलेले आहेत आणि आता जेवण करूया. तर इकडे मी आणखीन गरम पुरणपोळ्या बनवत आहे, म्हणजे अगोदरच्या बनवल्या. म्हणजे मी जसं तुम्हाला म्हणत असते की पुरणपोळी मी बनवून कधीच ठेवत नाही, जेव्हा जेवण करायला बसतात त्याच वेळी पुरणपोळी बनवते. म्हणजे गरमागरम पुरणपोळी, तूप आणि दूध मस्त कॉम्बिनेशन आहे. कधी पुरणपोळी गार झाली खावं असं वाटत नाही आहे, मला तरी आवडत नाही. आणि हो, आता आमरस पुरणपोळी जर बनवायची असली तर आपण अगोदरच पुरणपोळ्या बनवून ठेवू शकतो. पण जेव्हा आपल्याला तूप आणि दूध घ्यायचं आहे त्यासोबत, तर त्यावेळेत मी गरमागरम म्हणजे जशी तव्यावरची पुरणपोळी ताटलीत असावी. तर इकडे सगळ्यांचं आमचं जेवण झालेलं आहे आणि थोड्या वेळा मी बोलत बसलेलो होतो आणि बोलत बोलतच इथं आम्ही लोडकलेले आहोत आणि बोलणं आमचं चालूच आहे, बडबड सगळ्यांची चालूच आहे. ताईचं म्हणणं आहे की थोड्या वेळानं जायला निघणार आहे, तर थोडा वेळ बसा. म्हणजे आता किचनमध्ये ना पाऊल ठेवायला जागा नाही, अशी अवस्था किचनची झालेली आहे. पण आमच्या ननंदबाई काहीच काढू देत नाहीत, म्हणत आहेत आता मी थोड्या वेळानं जायला निघेल, थोडा वेळ माझ्याशी बोलत बसा, तुमची कामं दिवसभर पडलेलीच आहेत. म्हणून मी सगळी कामं जिथल्या तिथं ठेवली आणि थोडा वेळ मी बसलेलीच होते निवांत. आणि इकडे ताईने तेवढे आंबे पण घेऊन आहेत, म्हणजे यांच्याकडे आंब्याची झाड आहेत खूप सारी, तर इथे आंबे पण घेऊन आहेत. थोडेफार पूजाला पण इकडे देत आहेत, कारण पूजा पण आता थोड्या वेळात जायला निघणार आहे. म्हणजे एकदमच घर भरलं आणि एकदमच रिकाम होत आहे, कुणीच राहत नाही, त्यामुळे मी गायत्रीला ठेवून घेत आहे. परत इकडे मावशी बाबा पण आज जाणार आहेत. तर आंबे इकडं पूजाने कवर भरून घेतलेले आहेत आणि बाकीचे जे आहेत ते तशी टोपल्या ठेवली. ताई म्हणत होत्या की ते आंबे पिकू घाला, म्हणजे हिरवे आंबे आहेत इथे, तर कलतानी पोत्यामध्ये ते आंबे ठेवा, म्हणजे लवकर ते पिकले जातील. किंवा आपण ते तणीस वगैरे टाकून ठेवतात आंब्याची, जी म्हणतात ना आडी वगैरे गावाकडे म्हणत होते, ते लावतात, त्यामध्ये आंबे लवकर पिकले जातात आणि कलर पण छान येतो. पण आता ते काय आपल्याला तणीस वगैरे भेटणार नाही येतं आणि आंबे पण थोडेच आहेत, तर मला कलतानी पोत्यामध्ये ठेवलं तरी पण ते लवकर पिकले जातात. तर हे झालं आंबे वगैरे ठेवणं वगैरे. आणि आता इकडे ताई पण रेडी होत आहेत, म्हणजे फ्रेश झाले, आता जायला निघणार आहे थोड्या वेळात. तर अगोदर आम्ही आयर करू. तर इकडे भाऊला पण आयर करायचं आहे, ताईला साडी करायची, आणि मावशीनं मला आणि पूजाला, ताईला तिघींना साड्या घेतलेल्या आहे. तर इकडं पूजाला मी ती मावशी आणलेली साडी करत आहे, म्हणजे हळद कुंकू लावून ती साडी मी तिला देत आहे. आणि म्हणलं नेसून येते साडी, म्हणजे मावशीला बघायचं आहे. पूजा म्हणत होती की असू दे मी नंतर घालेन, कारण तिला पण आता जायची घाईगडबड सुटलेली आहे, मॉर्निंगला लवकर आलेली आहे ते. तरी पण मावशीची अपेक्षा आहे की साडी तुम्ही सगळेजण घाला आणि मी, म्हणजे मला बघायचं आहे कशी दिसते ती साडी. खूप अपेक्षाने मावशीनं सगळ्यांना साडी घेतलेली आहे. तर पूजा साडी घालून येत आहे, तोपर्यंत इकडे भाऊला मी आयर करत आहोत. तर दिनेशला सांगितलेलं आहे, म्हणजे अशी कामं मुलांना लावली ना तर ते पण शिकतात, म्हणजे वेगळं त्यांना शिकवण्याची गरज नाही आहे. त्यांना स्वतः, म्हणजे जेव्हा स्वतः करतात ना त्यावेळेमध्ये त्यांच्या डोक्यामध्ये असं बसतं ना की ते कधीच विसरत नाही. तर इकडं भाऊला आयर करत आहे दिनेश आणि मी इकडे ताईला साडी नेसवत आहे. तर आयर वगैरे झालेला आहे आणि मावशीने मला पण साडी आणलेली आहे, तर तेच म्हणत आहे तू पण साडी घालून दाखव. तर बघूया, कारण आता यावेळेमध्ये घाईगडबड खूप आहे, तर मी म्हणलं असू द्या मावशी नंतर मी घालेन. पूजाला साडी घातलेली आहे, तिला खूप सुंदर ती साडी दिसत आहे, म्हणजे एकसारख्या साड्या घेतलेल्या आहेत पूजाला आणि मला, फक्त कलर वेगळे, डिझाईन मात्र एकसारखीच आहे. फक्त पूजाला जे ना पिंक कलर, म्हणजे काय जांभळा कलर आहे ते, म्हणजे मोबाईलनं थोडासा वेगळा दिसत आहे. जांभळा कलर पूजाला घेतलेला आहे आणि मी जे घेतलेला आहे ते हिरवा कलर घेतलेला. तर इकडे बघू शकता पूजानं साडी घालून आलेली आहे, खूप छान साडी दिसत आहे तिला. आणि ताईला मी इकडे साडी नेसवलेली आहे. म्हणलं साडी घालून दाखवा अगोदर, म्हणजे
जेव्हा मी साडी घेत होतो ना तेव्हा ताईचं म्हणणं एकच होतं की साडी मला ही छान दिसणार नाही, कारण त्याचा कलर खूप भक्का आहे, असं आहे तसं आहे चालू होतं. तर मी म्हटलं साडी घालून या, म्हणजे बघूया आपण कशी दिसते, तुम्हाला छान नाही दिसली तर आपण चेंज करूया त्याला. तर ताईला साडी नेसवलेली आहे, भाऊला पण आयर केलेला आहे आणि गायत्रीने जे ड्रेस घेतलेला आहे ते तिथंच घातलेला होता, म्हणजे त्या कपड्याच्या दुकानामध्येच गायत्रीने ते ड्रेस घातलेला होता. तर इकडे सगळ्यांना एकमेकांना आयर आम्ही केलेला आहे. फक्त मला जे आहे ना मावशीनं साडी आणलेली आहे ती पूजाला म्हणत आहे की साडी कर. तर पूजा इकडे ती साडी काढत आहे मला करण्यासाठी आणि म्हणत आहेत मावशी की तू पण घालून दाखव साडी, तुला कशी दिसते ते मला बघायचं आहे. तर बघूया म्हणलं नेसव साडी अगोदर. आणि इकडे बघू शकता किती हे पिशव्या आणि ते कवर आणि हे ते खूप सारं पडलेलं आहे, तर ते सगळं नंतर काढणार आहे मी. आणि यावेळी खूप गोंधळ चालू आहे. इथं पण असं झालेलं आहे किचनमध्ये तरी पाऊल ठेवायला जागा नाही आहे. ते किचन मी तुम्हाला दाखवणारच नाही आहे, कारण ते किचन तसे दाखवल्यात तुम्ही खरंच म्हणताल नंतर काय ताई तुला मन तर कसं लागत आहे सगळा पसारा ठेवून. कारण आता काढायचं होतं मला, पण ताई काढू देत नाही, म्हणत आहेत की मी आशेपर्यंत कुठली कामं करू नका, थोडा वेळ माझ्याशी बोलत बसा. तर खरंच अशी नणंद भेटायला नसीब लागतं. कोण म्हणतं की तुम्ही ते कामं ठेवा मला बोलत बसा. आता नंतर करणार आहे संध्याकाळी मी, कारण गायत्री पण आहे, गायत्री मी मिळून सगळी कामं आवरूया, कारण पूजा ताई सगळेजण आता तरी जायला निघणारच आहेत थोड्या वेळामध्ये. तर अगोदर पूजा मला आयर करत आहे, जी मावशीनं साडी आणलेली आहे ती साडी नेसवत आहे. आणि ताईनं पण मला एक साडी घेतलेली आहे. तर इकडे बघू शकता ही जी साडी आहे ही ताईनं मला घेतलेली आहे आणि मावशीनं पण घेतलेली आहेत, म्हणजे 2 साड्या मला केलेल्या आहेत इकडं. तर पूजा आयर करत आहे, तोपर्यंत ताईनं साडी घालून आली आहे. बघू शकता तुम्ही खूप छान साडी दिसत आहे. म्हणजे जेव्हा आपण बघतो ना त्यावेळेस वाटत नाही की कशी दिसेल काय नाही, आपण खूप विचार करतो. जेव्हा आपण ते अंगावरती घालतो ना साडी नेसतो ना खरंच छान दिसते. तर इकडे बघू शकता ताई म्हणत होते खूप भक्क दिसतं, असं दिसतं तसं दिसतं, पण खूप सुंदर साडी ती ताईला दिसत होती. तर इकडे ताईनं साडी घातलेली आहे आणि मला पण पूजा इकडे साडी करत आहे, म्हणजे दोन्ही साड्या मावशीनं आणलेली साडी आहे ती पण ताईनं आणलेली आहे ती पण साडी करत आहे. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक जरूर करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि कमेंट करून नक्की सांगा. खूप सुंदर तुम्ही कमेंट करता, तुमचे कमेंट वाचल्यानंतर खरंच मला खूप छान वाटतं, हृदय भरून येतं. तर असे सुंदर सुंदर कमेंट करत जा. आणि अगोदरच्या व्हिडिओला जे कमेंट केले त्याबद्दल अगदी हृदयापासून तुमचे मी आभारी आहे. तर इकडं पूजानं बघू शकता साडी मला नेसवलेली आहे, म्हणजे दोन्ही साड्या नेसवलेल्या आहेत आणि ओटी भरत आहे माझी. तर मला आता मावशीची तर इच्छा आहे की मी अगोदरी जी साडी ताईनं घेतलेली आहे आणि जी मावशीनं घेतली आहे ती मी घालावी, पण आता इतका गोंधळ चालू आहे ना, थोड्या वेळात ती सगळेजण जायला निघणार आहेत. तर सगळ्यांचं आवरून द्यायचं आहे मला, परत घरभर पसारा पडलेला आहे. आता कुठं साडी ते घालणार आणि हा पसारा मी उचलणार. तर म्हणलं मावशीला मी साडी तरी घालणारच आहे, तर आता नको मावशी मी नंतर घालते, म्हणजे आता रक्षाबंधन नाही, वटपौर्णिमा येतच आहे, त्या दिवशी मी साडी घालते म्हणून मावशीला मी समजूत काढलेली आहे. आणि वटपौर्णिमेचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे, म्हणजे खूप सारे कमेंट आले त्यावरती की ताई वटपौर्णिमेची म्हणजे कशा पद्धतीने तू केली, कशा पद्धतीने पूजन केलं, शेअर कर. तर हो, लवकरच तो व्हिडिओ तुम्हाला येईल, कारण या वेळेमध्ये खूप सारे व्हिडिओ पेंडिंग आहेत. कारण असं झालेलं नाही, इतका गोंधळ चालू आहे ना घरामध्ये की मला वेळच भेटत नाही की ते व्हिडिओ एडिट करणं आणि पाठवणं असं झालेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला थोडेसे लेट येत आहेत. व्हिडिओ यायची कुठलीही टायमिंग नाही, काल जे व्हिडिओ आला ते रात्री 9 वाजता आला, म्हणजे कुठलीही टायमिंग नाही व्हिडिओ यायची असं झालेलं आहे. त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे, फक्त वेळेच्या कमीमुळे हे सगळं गोंधळ होत आहे. तर आयर वगैरे झालेला आहे, एकमेकांना मी आयर केलेला आहे आणि थोडीशी साखर मी तिकडे ताईला पण देत आहे, म्हणजे तिकडे वाटण्यासाठी. तर साखरेचे पोते इथं आणून ठेवले, खूप लवकर मुंग्या आलेले आहेत, म्हणजे मुंग्याला ना ते वास पडतो असं म्हणतात. काळ्या ज्या मोठ्या मुंग्या असतात ना त्यांची लाईन लागलेली आहे इथं, जेव्हापासून साखरेचं पोतं ठेवलं आहे तेव्हापासून. तर यामधली अर्धी साखर मी ताईला देत आहे. परत तांदूळ पण आहेत, तांदूळ पण द्यायचं आहे ताईला, म्हणजे तांदळाचे 2 पोते आहेत ते पण द्यायचे आहेत. परत साखर पण मी दिलेला आहे. आणि इकडे बघू शकता सगळ्या पिशव्या बॅगा सगळं इथं रेडी करून ठेवलेलं आहे, कारण आता थोड्या वेळामध्ये सगळे जायला निघणार आहेत, म्हणजे कार आणखीन आलेली नाही आहे. ते म्हणत होते की ड्रायव्हर बघत आहोत, म्हणजे आता त्यांना तरी जाणं होणार नाही आहे, त्यामुळे ड्रायव्हर देऊन पाठवणार आहेत, कारण आता यायलाही थोडासा लेट होणार आहे, कारण घरातूनच थोडंसं लेट निघालेले आहेत सगळेजण. तर इकडे पोते वगैरे सगळे आणून ठेवले, तर सगळे आम्ही कारमध्ये टाकू. कार आलेले आहे आणि जांभळे हे गावाकडून आलेले आहेत, म्हणजे येत्या वेळेस वरवटीहून हे जांभळे घेऊन आलेले आहेत धीर. तर ते जांभळं म्हणजे 2 बॉक्स आणलेले होते, 1 बॉक्स खाऊन संपलेला आहे, म्हणजे गावाकडे झाडावरती खूप सारे जांभळे लागलेली होते असं म्हणत होते, खूप सारे म्हणजे 2 बॉक्स भरून आणलेले होते. एक बॉक्स खाऊन संपलेला आहे, दुसरा जे बॉक्स आहे त्यामध्ये थोडेसे जांभळे ताई घेऊन गेलेले आहेत आणि थोडेसे घरी ठेवलेले आहेत.
तर इकडं मावशी पण रेडी झालेल्या आहेत, बाबा पण रेडी झालेले आहेत, सगळेजण जायला रेडी झालेले आहेत. गायत्री मात्र राहत आहे माझ्याकडे, कारण एकदम सुनं सुनं वाटत आहे. एकदमच घर भरलं आणि एकदमच रिकामं झालं, थोडंसं सुनं सुनं वाटणारच आहे मला. त्यामुळे मी म्हटलं गायत्री तुम्ही राहा इथंच, सगळ्यांना जाऊ द्या, आपण दोघी राहूया. तर इकडं सगळ्या पिशव्या आता घेऊन जात आहेत. परत ती तांदळाची पोती, साखरेचं सगळं कारमध्ये ठेवत आहेत भाऊ. आणि मावशीची पिशवी रेडी झालेली आहे, बघू शकता. मावशी पण जायला तयार झालेले आहेत. म्हणजे मावशीचं 3-4 दिवस झालं म्हणणं आहे की ताईकडे मला जायचं आहे, म्हणजे बाईकडे जायचं आहे, म्हणजे बाई म्हणतात ते, तर तिकडे जाऊया. तर सुरू होतं. तर ताई म्हणल्यात की तितक्यात मीच तिकडे येणार आहे. मग नंतर मी जेव्हा जाईन त्यावेळेस बाबा आणि मावशी सगळेजण माझ्यासोबत येतील. मग आता सगळेजण जात आहेत. तर बघू शकता वातावरण छान झालेलं आहे. पाऊस नाही आहे, जी हे आपण काय म्हणजे दररोज कसं आहे, रिमझिम पाऊस सुरूच होता, पण आज पाऊस अजिबात नाही. एकदम छान असं वातावरण झालेलं आहे. म्हणजे आपल्या म्हणण्यानं किंवा आपल्या विचार करण्यानं काहीच होत नाही. जे होतं देवाच्या इच्छेनं होतं तसं झालेलं आहे. पाऊस आला तर खूप गोंधळ झाला असता खरंच, कारण महादेवाचं मंदिर पण लांब आहे, तिथवर जाणं येणं परत खूप गोंधळ झाला असतात. पण वातावरण खरंच आज खूप छान झालेलं आहे. तर सगळं रेडी झालेलं आहे आणि आता जायला पण सगळे निघाले. थोडंसं दुःख वाटत आहे, खूप सुनं वाटतं. एकदमच सगळे आले आणि एकदमच जात आहेत, म्हणजे जसं की स्वप्नात आल्यासारखं झालं मला, म्हणजे खरोखर आल्यासारखं वाटलंच नाही आहे. पाहुणा यावा तर 3-4 दिवस तरी राहावा, पण हे काय ताई जेव्हा येतात असाच गोंधळ असतो, अजिबात राहत नाही. फक्त 1 दिवसामध्ये परत जातात. यावेळेस 1 दिवस तरी राहिलेले आहेत.